किल्ले दुर्गाडीप्रमाणे श्री मलंगगडाचा निकाल लागेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। काल माघ पौर्णिमेनिमित्त ते मलंगगडावर आले होते। शिवसेनेकडून मलंगगडावर महाआरतीचे आयोजन करण्यात येत आहे। या आरतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी उपस्थित असतात। अयोध्येतील राम मंदिरानंतर मलंगगडाच्या न्यायालयीन लढ्याला बळ देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येते। किल्ले दुर्गाडीप्रमाणे श्री मलंगगडचा निकाल लागणार असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय। अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माघ पौर्णिमेला मत्स्येंद्रनाथ यांची आरती करतात। मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचं, यावरून 1952 सालापासून न्यायालयात वाद प्रलंबित आहे। हे मलंग मत्स्येंद्रनाथ यांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे, तर हा हाजी मलंग शहाबाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे। सद्यस्थितीत दोन्ही धर्माचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात। मात्र मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली। ही प्रथा एकनाथ शिंदेंकडून आजही पाळली जाते। दरम्यान बुधवारी मलंगगडावर महाआरती झाल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला। दुर्गाडीप्रमाणे आम्हाला न्यायालयावर विश्वास असून न्यायदेवतेवर विश्वास आहे। दुर्गाडीप्रमाणे मलंगगडचा निकाल देखील लवकरच लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मलंगगडाच्या आंदोलनात अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते, तर मलंगगडावर महाआरतीवरून अनेक वाद देखील निर्माण झाले। या वादाचा सामना शिवसैनिकांसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते करत आहेत। त्यामुळे जर मलंगगडचा निकाल लागल्यास आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे। यावेळी हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, आमदार राजेश मोरे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकही उपस्थित होते। राज्यातील गुइलेन-बॅरे सिंड्रोम विषाणूंचा तसंच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पाण्याचं निर्जंतुकीकरण, ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची, वितरण बिंदूच्या पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक महिन्याला एक जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले। जीबीएस विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाडी आणि नळांद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुना अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे। ग्रामीण भागातील घरगुती आणि सार्वजनिक स्त्रोत 2365, ग्रामपंचायत कार्यशाळा कार्यालय 431, शाळा 1269, अंगणवाडी केंद्र 1152, आरोग्य केंद्र 33, उपकेंद्र 180 असे एकूण 5430 जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे। ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे पुरेशा प्रमाणात किमान 55 लिटर पाणी प्रतिदिन प्रति व्यक्ती विहित गुणवत्तेचं पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला घरगुती आणि सार्वजनिक स्त्रोत, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्र आदी सातत्यपूर्वक गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कामकाज सुरू करण्यात आल्याचंही घुगे यांनी सांगितलं। ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्तेसह नियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण भागात गावागावात राबवण्यात यावा। याद्वारे गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची आणि घरगुती नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची रासायनिक तपासणी वर्षातून एकदा आणि जैविक तपासणी वर्षातून 2दा प्रयोगशाळेत जमा करण्यात यावी असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्रकल्प संचालक जलजीवन मिशन प्रमोद काळी यांनी केलं आहे।
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी 3 या पदासाठी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक संवर्गातून 11 पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. तसंच मुख्याध्यापक पदावर 41 पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही पदोन्नती देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, अधीक्षक सारासे, बी.ए. गोमासे, विस्तार अधिकारी आशिष झुंजावराव तसंच शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमात शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या विविध लाभाबाबत विशेष पाठपुरावा वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी घेत असल्यानं शिक्षण विभागातील 52 शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आलाय. याबाबत संबंधित शिक्षक आणि शिक्षक संघटना यांनी समाधान व्यक्त केले. तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केलेत. ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसंच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ या संस्थेशी प्राथमिक चर्चा झाली आहे. अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत ही संस्था महापालिकेस सहकार्य करणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान, तफावत निधी आणि कर्ज या प्रकारचं अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झालाय. हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचाही समावेश आहे. या संदर्भात काल ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे प्राथमिक बैठक झाली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे प्रतिनिधी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, गुणवंत झांबरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आदीही उपस्थित होते. राज्य सरकारच्या मित्रा या उपक्रमाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते. ठाणे महापालिका पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीनं CEWच्या सहकार्यानं कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सांडपाण्याचं अतिशुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर करण्याचा विचार महापालिका करत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी कसा उभारणार, त्याची परतफेड कशी करणार, त्या पाण्याची खरेदी कोण करू शकेल, त्या पाण्याचा दर किती असावा याचा अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार किंवा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यांचे प्रतिनिधी या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून अर्थसहाय्याचे विविध पर्याय सुचवणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना, नवीन जलवाहिन्या, नवीन मलनिस्सारण वाहिन्या, घनकचरा प्रकल्प, तलावांचं संवर्धन आदी प्रकल्पांबाबत केंद्र किंवा वित्त संस्थांकडून कोणत्या पद्धतीने अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकेल याबाबत अभ्यास करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं नियोजित करण्यात आलेल्या मध्यवर्ती ग्रंथसंग्रहालयाचा प्रस्ताव अद्याप कागदावरच असल्याचं उघड झाले. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी 1 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हे ग्रंथालय उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडे पैसेच नसल्यानं हा प्रस्ताव अद्याप पुढे सरकू शकलेला नसून ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाणे शहराला ऐतिहासिक तसंच सांस्कृतिक परंपरा लाभलीये. शहराचा लौकिक वाढवणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आणि ग्रंथालय शहरात आहेत. या लौकिकाला साजेसे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार होतं. ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असं मध्यवर्ती ग्रंथालय उभे करून त्या ग्रंथालयाचं नाव नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. त्यानुसार ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ग्रंथसंग्रहालयाची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात हे ग्रंथसंग्रहालय कागदावरच असून ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं ग्रंथालयाचा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. मोदींच्या नावानं उभारण्यात येणारं ग्रंथसंग्रहालय विकासकामार्फत कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार होतं. यासाठी साधारणपणे 33,000 चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत ग्रंथालय उभारण्याचा मानस होता. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय या लेखाशीर्षकाअंतर्गत तब्बल 1 कोटींची तरतूद तत्कालीन आयुक्तांनी केली होती. मात्र बदली झाल्यानंतर नवीन आलेल्या आयुक्तांनी याकडे विशेष लक्ष दिलेले नसल्याची बाब समोर आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानानं उभारण्यात येणाऱ्या या ग्रंथालयात ई-बुक, ऑडिओ बुक, लेखक वाचक संवाद, चर्चासत्र, लिखाणासाठी पोषक वातावरण असं या ग्रंथालयाचं स्वरूप तयार करण्यात आलं होतं.